कार्यक्रम आपला एक असा कार्यक्रम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला RTI कशा प्रकारे करायचा असतो त्याविषयी आपल्याला माहिती मिळेल. आपल्याकडे श्रीमती स्वाती पाटील आलेल्या आहेत. त्या चेंबूर येथे राहतात आणि त्यांनी या RTIच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये खूप चांगलं मोठं यश पण आलेलं आहे. मी स्वातीताईंना विनंती करते की ताई तुम्ही इथे या आणि कशा प्रकारे तुम्ही RTI टाकता किंवा RTIच्या माध्यमातून त्यांना कशा प्रकारे तो यश मिळतं आणि कशा प्रकारे करतात तर ते आपल्याला ते आता सांगतील. सोशली ॲक्टिव्हिस्ट तर आहेत RTI ॲक्टिव्हिस्ट. त्यांनी आहे ना दहीहंडीमध्ये जास्तीत जास्त स्तर किती असावा, किती उंची असावी, त्यांनी जे इजा होतात किंवा पडल्यामुळे लोकांना इजा होते यासाठी म्हणून ती त्याची उंची निश्चित करावी यासाठी म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला RTIच्या माध्यमातून आणि त्याची एक विशिष्ट उंची निश्चित व्हावी यासाठी म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आज तुम्हाला माहिती असेल की लहान मुलांना हल्ली दप्तरांची वजन म्हणजे पुस्तकं भरपूर असतात, त्यांनी वजन होतं त्यांना घेऊन जायला ऑफिसमध्ये आपल्या शाळेमध्ये, तर ती वजन किती निश्चित करावं म्हणजे किती पुस्तकं एका वेळी घेऊन जावं यासाठी म्हणून त्यांनी परत हायकोर्टपर्यंत हे केलं. त्याप्रमाणे त्यांनी कार्य केलं आणि हायकोर्टमध्ये जाऊन लहान मुलांच्या दप्तरामध्ये जास्तीत जास्त वजन किती असावं, किती पुस्तकं असावी याबद्दल लढा देऊन त्यांनी ते निर्णय घेऊन आले. तर अशा प्रकारे ते RTIमध्ये बरेच RTI ते करत गेलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी खूप यश मिळालेलं आहे. त्यांना ते स्वतः एक गृहिणीसुद्धा असून ते व्यावसायिक पण आहेत, ते स्वतः व्यवसाय पण आहे. ते सगळं सांभाळून ते कशा प्रकारे ते करतात ते त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया आपण. आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही आम्हा सर्वांना RTI काय, RTI कसा करावा, कशा प्रकारे अपील करावं, कशा प्रकारे पुढे जावं आणि प्रशासनाला या RTIच्या माध्यमातून हिंदू धर्माची जी आम्हाला पुढे घडी बसवायची आहे ती आम्ही कशी घेऊ यासाठी जरा मार्गदर्शन तुम्ही करा. RTI ॲक्टिव्हिस्ट म्हणून चांगला अनुभव आहे. त्यांच्याकडे तुम्हाला कसे फॉर्मॅट्स असतात, काय असं अपील वगैरे याच्याबद्दल सगळं सांगू शकतो. नाव सांगितलं शंकर मोरे, साहित्यभूषण शंकर चांगदेव मोरे, सर्व्हिस अवॉर्ड्स आहेत. त्यामधून अनेक HSC व्याख्यानं झालेले करिअर गायडन्स आमची टीम आहे. आता मी हे करत नाही आणि 40 मुलं मी आत्महत्येपासून वाचवलेली आहेत. 34 आगेतून वरपडणारी मी पुढे घेऊन वाचवलेले आहे. सगळे लोक बघत होते. कुठली घटना घडते लोक बघतात पण समजत नाही. त्याला आड येतो कायदा, आड येतो पोलीस, आड येतो आणि इतर घटना. आपण अनेक गोष्टी मला खरं म्हणजे मी शोधायला लागलो तर थांबत नाही आहे. धन्यवाद. माननीय व्यासपीठ आणि आपण इथे सगळे जमलेलं सामाजिक कार्यकर्ते आणि हिंदू प्रेमी, खरं तर RTI हे एक शस्त्र आहे, परंतु आपल्याला माहिती आहे प्रत्येक शस्त्राचा चांगला आणि वाईट असं दोन्ही उपयोग असतात. त्याच्यामुळं मी मुद्द्यातूनच सुरुवात करते, कारण आपण आज RTIसाठी इथे जमलेलो आहोत. अनेकांना इथे बोलायचं आहे किंवा आपली ओळख पण द्यायची आहे. तर सगळ्यात प्रथम म्हणजे की RTI हे एक असं शस्त्र आहे की जो आपण म्हणतो की प्रत्यक्षदर्शी वार न करता आपण वार करू शकतो, म्हणजे की ज्याच्यातून आपल्याला आपलं एक हेतू साध्य होतं की आपल्याला जी काही माहिती आहे, जी माहिती आपल्याला सरकारकडून घ्यायची आहे, की जी माहिती आपल्याला काही केंद्र सरकारकडून घ्यायची आहे, तर एक फक्त 10 रुपयाचं तिकीट लावून आपण ही माहिती आपल्याला पाहिजे ती माहिती, म्हणजे आपल्याला कदाचित कल्पना नसेल की आपण करोडो रुपयांची माहितीसुद्धा आपण स्वतः मागवू शकतो आणि आपल्याला ती सरकारला द्यावी लागते. किंवा आपण काही आता आपण गडकिल्ल्यांच्या बाबतीत आपण झालं की काही किल्ल्यांची माहिती असो किंवा काही किल्ल्यांचा इतिहास असो, तो जर आपल्याला कदाचित माहिती नसेल की आत्ता माहिती आणि याच्यापूर्वी काय होतं हे सुद्धा आपण मंत्रालयातून आपण एक 10 रुपयाचं एक तिकीट लावून एका कागदावर
आपण ते मागू शकतो त्या डिपार्टमेंटकडून. आता कसं झालंय, 2005ला हा कायदा झाल्यानंतर अण्णा हजारेंनी पण अनेक ह्यासाठी आपल्याला माहिती एक प्रयत्न करून 2005ला, माझ्याकडे माहिती अधिकार 2005 अशी काही पुस्तकं पण आहेत, आपल्याला लागली तर मी नंबर आहेच माझा, कोणाला लागले तर आपण ते देऊ. आणि काही वर्षांपूर्वी मी हे पुस्तक वितरणाचा कार्यक्रम पण केला होता, म्हणजे 2011-12च्या दरम्यान. आणि स्वतः समाजसेवक अण्णा हजारे यांनी मला ती 100 पुस्तकं दिली होती. आणि त्यावेळी की प्रत्येकाला RTI बद्दल माहिती झाली पाहिजे. आणि याचं देताना माहिती आपण पहिल्यांदा सांगतो की याचा चांगला वापर करायचा. कसं आहे, अनेक ठिकाणी असं होतं की भ्रष्टाचाराच्या बाबतीत मग RTI टाकायचा, त्याची माहिती काढायची आणि नगरसेवक, आमदार किंवा खासदार यांना मग ब्लॅकमेल करून वगैरे पैसे, असे प्रकार घडत गेले. त्याच्यामुळे आता सरकारने सुद्धा या RTIच्या ह्याच्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत. ते बदल कोणते आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल आता. कारण कसं आहे, जी दहीहंडीचा जो लढा होता, हा दहीहंडीचा लढा म्हणजे एक सामान्य, मी गृहिणी आहे, परंतु माझा लढा कोणाच्या बाबतीत होता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे उंच 9 थर लागतात, 10 थर लागतात, राजकीय मोठमोठे नेते आहेत, जे ठाण्याचे मंत्री आहेत, आता आपण बघाल तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा दहीहंडी आहे. अनेक काँग्रेसचे म्हणा, BJP म्हणा किंवा शिवसेना, आणि सगळ्याच राजकीय पक्षांचे मोठमोठे नेते होते की जे अनेक नेते ह्याच्यावरून आमदार झाले, कोणी खासदार झाले दहीहंडीचं मॉब जमा करून किंवा वोटिंग बँक जमा करून. आणि त्यांच्या विरोधात हा लढा होता की मला पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचाच विरोध झाला ज्यावेळी मी हा मुद्दा घेतला 2014ला की हिंदू सणांवरच बंदी का, हा पहिला. कारण आपल्या इथं जातीवाद लगेच काढतात, त्याचा उद्देश फक्त स्वार्थासाठी असतो. आपलं जे काम आहे हिंदू धर्माविषयी हे फार वेगळं आहे, आपली तळमळ आहे, परंतु त्याच्यामध्ये आपला कोणताही राजकीय स्वार्थ नाही आहे जो आपण हे काम करतो. परंतु राजकीय स्वार्थासाठी मी त्यावेळी एकच उत्तर दिलं की मी हिंदू आहे आणि मला माझ्या धर्माचा आदर आहे आणि माझ्या धर्मातील सणांचा बाजार मांडलेला मला आवडणार नाही. आणि हा बाजार कमी करण्यासाठी मी हा लढा देत आहे. दहीहंडी किंवा गोपाळकाला हा प्रत्येक गल्ली गल्लीत आपला सण साजरा झाला पाहिजे आणि पारंपरिक आणि संस्कृतीप्रमाणे तो झाला पाहिजे. आपली कोणती संस्कृती आहे? आपल्या लावण्या नाचवण्याची संस्कृती नाही आहे, अश्लील नृत्य दाखवण्याची संस्कृती नाही आहे. तुम्हाला सांगते 2015ला ज्यावेळी मी पहिला मुद्दा उचलला त्यावेळी निदान तो कृष्णाचा फोटो तरी त्या व्यासपीठावर दिसायला लागला, नाही तर श्रीकृष्णाचा फोटो सुद्धा नव्हता. अनेक व्यासपीठांवर की श्रीकृष्णाचा फोटो सुद्धा दिसायचा नाही, फक्त त्याचे लावणी नृत्य आणि उंच थर आणि त्याच्यातून अपघात व्हायचे, मृत्युमुखी व्हायचे. म्हणजे आता सुद्धा काही अपघात होतात अजूनही म्हणजे. आणि ह्यासाठी मग तो लढा सुप्रीम कोर्टापर्यंत द्यावा लागला. ह्यासाठी RTIच्या शस्त्राचा वापर केला मी. मग केम हॉस्पिटल असू दे, सायन असू दे हॉस्पिटल किंवा कुपर हॉस्पिटल, असे सर्व हॉस्पिटल्समध्ये, आणि शिवाय आरोग्य भवन जे सेंट जॉर्ज इथे आरोग्य भवन आहे, इथे एक RTI टाकला की गेल्या 5 वर्षामध्ये दहीहंडीच्या दिवशी मृत्युमुखी झालेल्या आणि जखमी झालेल्या गोविंदांची माहिती द्या. ही माहिती लगेचच्या लगेच, म्हणजे तिथूनच आरोग्य भवनमध्ये जेवढे सरकारी दवाखाने आहेत त्या सरकारी दवाखान्यांना तिथून पत्र जातं आणि प्रत्येक दवाखान्याचं पत्र आणि डिटेल्स पूर्ण आपल्या घरापर्यंत पोहोचवतं पोस्टाने. त्यावेळी पूर्ण माहिती, म्हणजे किती गोविंदा जखमी झाले, मग ही माहिती आपल्याला कोर्टापर्यंत दाखवता येते की जवळजवळ गेल्या वर्षी 100 गोविंदा जखमी होते, त्याच्यामध्ये गंभीर किती होते. सायन हॉस्पिटलचे काही यांनी तर केस पेपर सहित आपल्याला माहिती देतात, म्हणजे जास्त पेपर असतील त्याचं झेरॉक्स आपल्याला खर्च करावा लागतं. ते सांगतात की एवढा एवढा खर्च तुम्हाला झेरॉक्स प्रतीचा आहे, तो खर्च केल्यानंतर पूर्ण अगदी 1000 पानं की नाही असो तुम्हाला ते द्यावं लागतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की काही GR आपल्याला किंवा काही योजना माहिती नसतात की कदाचित गडकिल्ल्यांच्या बाबतीत काही GR असतील किंवा काही योजना आखलेल्या असतील, ते आपल्याला माहिती नाही. म्हणजे काय होतं, आपल्याकडे सगळे कागदी घोडे नाचवले जातात. आपल्याला माहिती की नाही आम्ही हे केलं गडात, म्हणजे कधी आपण कोर्टात जाऊ ना तर मग ते दाखवले जातात, हे बघा ह्या गडासाठी आम्ही इतके करोडो रुपये खर्च केले, पण ऍक्च्युली काही खर्च केलेलं नसतं, आपल्याला माहिती असतं. परंतु ते RTI मधून आपल्याला ही माहिती मिळते. मग आपल्याला समजतं की हे फक्त कागदी घोडे नाचवलेत, म्हणजे कागदी पत्रे दाखवलेलं आहे की या गडासाठी जवळजवळ 2 कोटी ते 50 कोटी रुपये खर्च झालेले आहेत. मग त्याच्यातून आपण भ्रष्टाचार सुद्धा उघड करू शकतो की अरे या गडासाठी एवढा 25 कोटी रुपये कधी केला, काय केलं, काहीच नाही केलेलं आहे. आणि मग त्या बेसवर आपल्याला ही RTI मधून आपल्याला माहिती मागवली जाते. विशालगड आहे, प्रतापगड आहे, या गडाच्या बाबतीत गेली
80 वर्षामध्ये सरकारने काय काय खर्च केला किंवा कोणकोणत्या खर्च केलेला आहे याचा पूर्ण तपशील द्यावा लागतं. मी अनेक हॉस्पिटल्सचं काढलेलं आहे की जो निधी मंजूर होतो तो निधी तुम्हाला पूर्णतः द्यावा लागतो, किंवा ह्या बाबतीत सरकारच्या या पुढील योजना कोणत्या आहेत किंवा यासाठी आपण काय करू शकतो ही माहिती मिळू शकतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता मी म्हटलं की काही RTI मध्ये बदल केलेले आहेत, तर त्यांनी आपण बघा एक छोटासा मुद्दा आहे, म्हणजे त्याला काहीही अर्थ नाही, परंतु प्रत्येक वेळी आपल्याला तिथे अडवलं जातं मग RTI मध्ये. तो असा आहे की प्रश्नार्थक माहिती तुम्हाला मिळणार नाही. आता आपण माहिती मागवतो तर आपण त्यांना प्रश्नच विचारणार ना, यासाठी किती खर्च केलाय. म्हणजे साहजिक आपण लिहिताना कसं लिहितो की प्रतापगड या किल्ल्यासाठी सरकारने 50 वर्षामध्ये किती खर्च केला किंवा किती निधी वापरला असंच प्रश्न विचारणार आपण. कृपया असं RTI मध्ये प्रश्न विचारू नका. बघा ना, साधा गोष्ट आहे. तिथे काय लिहायचं की प्रतापगड या किल्ल्यासाठी गेली 50 वर्षामध्ये वापरलेल्या निधीचा तपशील द्यावा. आता इथे कुठेही प्रश्नचिन्ह नाही आहे वाक्यामध्ये, म्हणजे बघा कुठेतरी चोरवाट काढायची म्हणजे याला काही अर्थ नाही. परंतु तसं जर प्रश्नार्थक केलं ना तर तुम्हाला पुन्हा रिटर्न पाठवलं जाईल की प्रश्नार्थक माहिती दिली जात नाही या कायद्यानुसार. त्याच्यामुळं कोणीही लिहिताना अशा प्रकारे लिहायचं की गेल्या वर्षी गोपाळकालाच्या दिवशी जखमी झालेल्या गोविंदांची माहिती द्यावी, फुल स्टॉप. तर तुम्हाला प्रश्नचिन्ह नको आहे तिथे. म्हणजे अशा प्रकारे काही चोरवाटा सरकारने हे केलं की जेणेकरून आपले RTIचे अर्ज फेल व्हावेत किंवा ते परत पाठवले जावेत. तर आता प्रश्न विचार म्हणजे हेच माहिती, म्हणजे मला नंतर वरलीला मी गेले होते की दहीहंडी समन्वय समिती यांनी कोणत्या तारखेला रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे ॲक्च्युली त्यांची रजिस्टरच नव्हती संस्था. खरं तर सगळे आमदार खासदार मंत्री त्यावर होते, पण ती संघटनाच रजिस्टर नव्हती. आणि ते मी लिहिलं तर ते म्हणाले हे प्रश्नार्थक नाही चालत. आता मी त्यांना काय झालेलं कोर्टामध्ये पार्टी बनवली होती, परंतु मग त्यांनी म्हणाले मॅडम काय फक्त प्रश्न विचारू नका, तुम्ही असं लिहा. ठीक आहे, मग ते असं लिहिलं की मला माहिती द्यावी. हे लिहिताना अशा प्रकारे लिहायचं. त्याच्यानंतर मी ज्यावेळी दप्तराचा ओझ्याचा विषय होता त्यावेळी मी पहिल्यांदा आपलं एक कर्तव्य असतं की कोणताही डायरेक्ट आपण कोर्टात जात नाही. आता वकील साहेब आहे तिथे की आपण डायरेक्ट कुठेही कोर्टात जात नाही. पहिल्यांदा आपल्याला सरकारला विनंती करावी लागते की सरकारने यासाठी, जर सरकार नाही ऐकलं किंवा आपण अनेक वेळा आंदोलन केले हे केले तर मग नाही, तर शेवटचा पर्याय आपण कोर्टामध्ये जातो की कोणाच्या तरी विरोधात आपण दावा दाखल करतो की कोर्टात जातो. त्याच्यामुळे पहिल्यांदा सरकारला आपण पत्र लिहितो. मी 2-3 वेळा दप्तराच्या ओझ्या संदर्भात सुद्धा 2-3 वर्ष सरकारला पत्रव्यवहार करत होते की मुलांच्या पाठीवर फार ओझं होते आणि त्यांना फार त्रास होतो ह्या गोष्टीचा. अनेकांचे खांदे दुखतात किंवा पाठ दुखते आणि याकडे मुलं लहान असतात, त्यांना माहिती असतं की आपली ड्युटी आहे, आपल्याला शाळेत जायचंच आहे. जसं आपल्याला माहिती असतं आपल्याला तर एक दिवस सुट्टी काढून दुसऱ्या दिवशी आपल्याला कामावर जायचंच आहे गोळी घेऊन. त्याच्यामुळे मुलांना असं व्हायचं की दप्तराचं वजन आहे पण एवढी पुस्तकं तर आपल्याला शाळेत न्यायची आहे. त्याच्यामुळे मुलं आईवडिलांशी बोलत नव्हती की मला वजन लागते किंवा फार वजन आहे. बघा नॅचरल आहे, ती बोलत नव्हती, त्यांना त्रास व्हायचा. आपण 5 किलोची बॅग उचलू शकतो, परंतु ती घेऊन आपल्याला 15 पावलं चालायला सांगितली तर वजन लागते हाताला बॅग. तशी ही मुलं नेत होती, परंतु ही गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नव्हती. ज्यावेळी माझ्या शेजारील एका मुलाची नस प्रेस झाली आणि तो मान त्याची कायमची वाकडी व्हायची अशी, आणि त्यावेळी मला याच्यातला सिरियसपणा समजला आणि त्यावेळी मग पत्र सरकारला लिहिलं. आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे सरकार काय या पत्र वाचायला टाईम नसतो, ती कुठेतरी डब्यात पडलेली असतात. मग शेवटी नंतर मग मी RTI टाकला की मुलांचं दप्तराचं वजन कमी करण्यासाठी याच्या अगोदर कोणता GR निघालेला आहे का, शासन निर्णय आहे का. आणि त्यावेळी समजलं की 2006चा शासन निर्णय पोस्टाने माझ्या घरी आला. RTIचं उत्तर 2006च्या शासन निर्णयामध्ये असे काही मुद्दे होते की ते मुद्दे जर वापरले गेले असते तर तेव्हापासूनच मुलांचं तेव्हापासून दप्तराचं वजन कमी झालं असतं. आणि त्या शासन निर्णयावर मग मी कोर्टात धाव घेतली की अशा प्रकारे असून याची अंमलबजावणी होत नाहीये आणि ह्याचं सरकार फक्त हे बनवून फाईलमध्ये आहे. अनेक शिक्षण संस्थांना याच्याबद्दल माहिती नव्हतं. शिक्षण मंत्र्यांना सुद्धा, कारण नेहमी 5-10 वर्षांनी शिक्षण मंत्री बदली होतात, त्यांना पण या GR विषयी शासन निर्णयाविषयी माहिती नव्हतं. मग या शासन निर्णयाचा अवलंब व्हावा, त्याचप्रमाणे याच्यामध्ये काही बदल व्हावेत अशा प्रकारे कोर्टामध्ये 6 वर्ष लढा दिल्यानंतर
आत्ता 1 वर्षापूर्वी सरकारने मुलांना फक्त एकच पुस्तक काढल्याची आम्ही प्रमुख मागणी केली होती की त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे युनिट टेस्ट असेल तर मराठीचे 2 धडे, गणिताचे 2 धडे, इतिहासाचा 1 धडा, नागरिकशास्त्राचा 1 धडा, असं एकच पुस्तक मुलं आता शाळेत घेऊन जाऊ शकतात. ते करोडो मुलांचं दप्तराचं वजन हे एका RTIने कमी झालं आणि एवढा मोठा लढा सरकारच्या विरोधात आपण देऊ शकलो. म्हणजे त्याच्यामुळं RTI हे एक असं शस्त्र आहे की जे आपण एक फॉर्मेट आपल्याला कुठूनही भेटतं. साधा अर्जदाराचं नाव मराठीतून भेटतं, हिंदीमधून भेटतं. अर्जदाराचं नाव, माहीत असलेल्या माहितीचा तपशील, खाली तुम्हाला कोणती माहिती पाहिजे, स्पीड पोस्टनी पाहिजे काय, तुम्हाला प्रत्यक्ष म्हणजे स्वतः असं त्याच्यामध्ये हे असतात. बाकी काही नाही आहे. म्हणजे तुम्हाला जी काही माहिती पाहिजे आणि कोणत्या डिपार्टमेंटला, म्हणजे जमिनीविषयी असेल तर आपण महसूल डिपार्टमेंटला टाकू शकतो, आरोग्यविषय असेल तर आरोग्य भवनला टाकू शकतो माहिती, शिक्षणाविषयी असेल तर शिक्षण विभागाला आपण ही माहिती विचारू शकतो जी काय आहे ती आपल्याला. त्याच्यामुळं अशा प्रकारे जर आपण एक 10 रुपयाचं त्याच्यावर एक तिकीट लावायचं असतं, दिल्लीला जर आपण पत्र लिहिलं किंवा RTI टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 20 रुपयाचा तिकिटाचा वापर करायला लागतो. तर केंद्र सरकारकडून सुद्धा आपण माहिती मागवू शकतो अशा प्रकारे. तर मला असं वाटतं की RTI हे प्रत्येकाला माहिती पाहिजे आणि प्रत्येकाने त्याचा सही उपयोग केला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समाजासाठी त्याचा वापर झाला पाहिजे आणि RTI मधून आपल्याला अशा प्रकारे माहिती मिळू शकते. जर आपल्याला एखाद्या विभागाने आपल्याला माहिती दिली नाही समजा, किंवा काहीतरी आपल्याला नाही किंवा चुकीची माहिती दिली, आपण फक्त आकडे चेक करतो, परंतु अशा प्रकारे काही डिपार्टमेंटकडे माहिती नसते व्यवस्थित. म्हणजे सायन हॉस्पिटलचं अशा प्रकारे झालं होतं, मी पत्र लिहिलं होतं त्यावेळी बरेचसे अधिकारी आले होते घरी की हे जे साथीचे आजार असतात आपल्याकडे, म्हणजे कोरोनाच्या अगोदरची घटना आहे की साथीचे आजार याची कॉम्प्युटरवर माहितीच नव्हती त्यांच्याकडे. 3 वर्षाची माहितीच त्यांनी टाकलेली नव्हती कॉम्प्युटरवर. म्हणजे फार ही मोठी गोष्ट आहे की त्यांना ती माहिती ठेवावी लागते, परंतु RTI मध्ये विचारल्यानंतर त्यांच्याकडे कॉम्प्युटरवर माहिती नव्हती. दुसरी गोष्ट, आपल्याला असं माहिती आहे की आपण RTI टाकल्यानंतर आपल्याला 21 दिवसांनी माहिती मिळेल. बरेचसे जण सांगतात असं की नाही 21 दिवसानंतर तुम्हाला माहिती मिळेल, कारण त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही RTI टाकल्यानंतर 21 दिवसांनी तुम्हाला माहिती मिळेल. तर तसं नसून RTI टाकल्यानंतर 21 दिवसांपर्यंत तुम्हाला माहिती मिळेल. म्हणजे अनेक अधिकारी काय करतात, तुम्हाला कटवण्यासाठी काय करतात, नाही तो आता नाही 21 दिवसानंतर 1 महिन्याने तुमच्यापर्यंत येईल. तर तसं नाही आहे. जर कॉम्प्युटराइज माहिती असेल तर तुम्हाला 1 दिवसात पण ती द्यावी लागते, म्हणजे संगणकीय माहिती. कारण त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये ती फिट असते, त्यांना लगेच द्यायची असते की माहिती गोळा करायची नसते, त्याच्यामुळे ती तुम्हाला 1 दिवसात द्यायला लागते. ही आपल्याला कायदा माहिती पाहिजे. तर मग आपण त्यांना बोलू शकतो की तुमच्याकडे ते रेकॉर्ड आहे, तुम्ही मला 2ऱ्या-3ऱ्या दिवशी सुद्धा माहिती देऊ शकता ती, आणि ती द्यायला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला एकतर माहिती नाही मिळाली किंवा तुम्ही त्या माहितीच्या बाबतीत समाधानकारक नसाल तर तुम्हाला पहिलं अपील करता येतं, त्याच डिपार्टमेंटकडे फर्स्ट अपील करता येतं. मग अपील केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ती माहिती व्यवस्थित दिली जाते अपील केल्यानंतर. तर त्याच्यामुळे काय होतं, आणि जर तुम्हाला चुकीची माहिती दिली किंवा माहिती दिली नाही तर समोरच्या अधिकाऱ्याला 25,000 पासून 2.5 लाखापर्यंत दंड होऊ शकतो. लक्षात घ्या की तुम्हाला जर चुकीची माहिती दिली किंवा माहिती दिली नाही तर 25,000 पर्यंत 2.5 लाखापर्यंत त्या अधिकाऱ्याला दंड होऊ शकतो. त्याच्यामुळं हे फार मोठं मजबूत असं शस्त्र आहे आपल्याला माहिती मिळवण्यासाठी आणि अनेक विषयांना वाचा फोडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळं आपण प्रत्येकाने याची अजून डिटेलमध्ये माहिती घ्या. स्वतः जर तुम्हाला RTI लिहायचं असेल किंवा काय तर पर्सनली सुद्धा सरांना किंवा मी सुद्धा माहिती सांगेन याविषयी की कशा प्रकारे आपण म्हणजे RTI टाकू शकतो, किंवा त्याची माहिती नाही मिळाली किंवा कुठे अडचण आली तर तुम्ही कधीही आपण चर्चा करू शकतो यावर. तर अशा प्रकारे RTI मधून अनेक विषय आहेत, म्हणजे प्रत्येकजण वेगवेगळ्या विषयामध्ये काम करतोय आणि सगळ्या विषयांची माहिती आपल्याला RTI ने घेता येतं. आणि जर काही कोणाला अडचणी आली तर सगळेजण आपण एक साथीने त्याला आपण तोंड देऊ शकतो. धन्यवाद. मला इथं बोलवलं आणि मार्गदर्शनासाठी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी व्यासपीठाचे म्हणून सेवा संघाचे आणि आपल्या सर्व सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. स्वाती ताईंनी जे मार्गदर्शन आपल्याला केलं त्याबद्दल त्यांची खूप कृतज्ञता. त्यांनी एक उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे की एक
आपण एकटा काय करू शकतो हा म्हणण्यापेक्षा आपला एक RTI एक सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय बनवू शकतो, हा त्याने एक उदाहरण इथे समोर ठेवलेलं आहे. या पुढचं आता आपण अधिवक्ता राहुल पाटेकर जी आहेत इथे, ते स्वतः एक हायकोर्टमध्ये अधिवक्ता म्हणून कार्य करतात आणि त्यांनी कशा प्रकारे घाटकोपरमध्ये एक मशिदीमध्ये अनधिकृत मशिदीचं कार्य कसं काय थांबवलं, स्टे ऑर्डर येईपर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे RTIच्या माध्यमातून, ते जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नक्की. नमस्कार. माझी आता ओळख तर दिलीच तुम्हाला. हे कसं झालं माहिती आहे, आमच्या विभागात आहे ना हलालच्या संदर्भात आमचं चाललं होतं, मिटिंग्स होत होत्या आणि त्यामध्ये बरीच आमच्या विभागातली मंडळी जमत 50-60 लोक. तर माझा जो विभाग आहे तो एका मुस्लिम एरियाशी निगडीत आहे, ज्याला खैराणी असल्फा विलेज म्हणतो, माहीत असेल तुम्हाला. तर तो असा परिसर आहे की तिथे असे छोटे मोठे दर्गा म्हणा किंवा मदरसा एक 20 वर्षापूर्वी जी स्थिती होती, स्ट्रक्चर होतं, त्याचं आहे ना कालांतराने मशिदीत रूपांतरण झालेलं दिसलेलं आहे. तर त्यावेळी कोणीच आवाज उठवत नव्हतं आणि त्याचं नंतर अलीकडे जे प्रकरणं होत गेली, जिहादची लव जिहादची वगैरे, आणि त्या मदरस्यात किंवा काय शिकवलं जातं, नंतर ती मशिदीत रूपांतरण झाल्यावर त्यामध्ये काय शिकवलं जातं हे कळल्यानंतर लोकांना जरा ती इन्सिक्युरिटीची फिलिंग आली. म्हणजे आणि त्या ह्याच्यात त्या आमच्या हलालच्या मिटिंगच्या संदर्भात एक ग्रुप आला आमच्याकडे. तर त्यांनी मग तो विषय मांडला. त्यांना ॲक्च्युली काहीच माहीत नव्हतं म्हणजे कसं जायचं वगैरे. तर मलाही त्यावेळी, मी पण तेवढं RTIमध्ये स्पेशलिस्ट नव्हतो. त्यांना एवढंच सांगितलं, कारण हायकोर्टमध्ये वगैरे जे मॅटर्स यायचे ना तिकडे जस्टिस काथावालाच आहे का बरंच मोठं आलं होतं. थोडक्यातच सांगतो. तर त्याच्यामध्ये काय एक काळबादेवी जो भाग आहे ना तिकडे हनुमान मंदिर आणि अशी साईबाबांची मंदिर आहेत आणि ती कशी फुटपाथवर आहेत, रस्त्याच्या मध्ये आहेत वगैरे, असे ती बांधलेली आहेत आणि जास्तीत जास्त ती 20 वर्षापूर्वीची अशी मंदिर आहेत. आता ती रजिस्टर्ड आहेत नाही आहेत ते काय माहीत नाही, पण त्याच्यात त्यांनी जस्टिस काथेवालाने ते जजमेंट दिले की ती डिमॉलिश पण झालेली. म्हणजे असे डिसिजन झालेले आहेत. तर तेच डिसिजन, ती पण प्रार्थना स्थळ आहे, बरोबर आहे, मशीद पण प्रार्थना स्थळ म्हणूनच आता त्याचं म्हटलं जातं, तर तो अप्लाय होतो. तर ह्यांना ते पुढे कसं जायचं माहीत नव्हतं. मग त्यांना म्हणालो की आपल्याला लँड रेकॉर्ड्स काढावे लागतील. आणि लँड रेकॉर्ड्स काढताना त्यांना जवळ 5-6 महिने गेले, खूपच वेळ लागला. त्या लँड रेकॉर्ड्स काढताना त्यांना कळलं की ती ह्याची आहे, एन्व्हायरमेंट झोन आहे तो. मग एन्व्हायरमेंट झोनमध्ये कशी काय हे करू शकतात म्हटलं, सगळं होतं. म्हणजे एन्व्हायरमेंट मुलुंडला जर गेला तर 20-25 वर्षांनी तिकडच्या वकिलांनी लढा दिला की ते एन्व्हायरमेंट जावा आणि जेणेकरून की त्यांना टोलेजंग इमारती बांधता येईल, असे तिकडे हे आहेत. तर असं तिकडे ते कळल्यानंतर त्यांना मी लँड रेकॉर्ड्स काढायला सांगितले. म्हणजे त्याच्यामध्ये असं दिसून आलं की BMCने सगळं हा कारभार अनधिकृत म्हणजे त्यांना डेव्हलप, म्हणजे असं आहे ना, एक हे होतं मग 10 विद्यार्थी बसतील असंच तेवढे होते. म्हणजे मदरसामध्ये असं फक्त 10 ते 15 विद्यार्थी आणि त्याचं रूपांतरण हे असं भलं मोठं 2,500 चौरस फुटाची इमारत होऊ घातली, चालू केलं त्यांनी. म्हणजे ह्या लोकांच्या समोर दिसतंय की प्लिंथ झाली, प्लिंथ नंतर पिलर्स झाले, पिलर्स नंतर स्लॅब झाला. तेव्हा त्यांना हे झालं. म्हटलं तुम्ही फार उशीर करताय, म्हणजे तुम्ही वेळीच करायला, अजूनही वेळ गेली नाही. त्यांना म्हटलं की तुम्ही कोर्टात धाव घ्या, ॲप्लिकेशन देतो तुम्हाला आणि तुम्ही स्टे ऑर्डर घ्या. पण त्यांना आहे ना मुस्लिम एरियात काय तिकडे त्यांच्या मुली असतात, जातात. त्यांचं कसं आहे माहिती आहे, खैराणी रोडला गेलं तर कसे वखारी दिसतील तुम्हाला, वखारीमध्ये ती अशी मुस्लिम वस्ती आहे आणि त्याच्यामध्ये पुढे जाऊन मग ह्यांची आतमध्ये सोसायटी आहे, त्यांची बैठीघर आहेत. पण त्या मुस्लिम एरियातून जावं लागतं. मग तिकडे सगळे मुले वगैरे असे उभे असतात, मग ह्यांना मुलींना असं मान खाली घालून जावं लागतं, अशी अवस्था आहे. त्यामुळे यांना ना हिंमत होत नव्हती. पण तरी त्यांना सांगितलं तुम्ही करा, कायद्यापुढे कोणी हे नाही आहे, तुम्ही एकदा पुढे जा. ॲट वन पॉईंट ते काही करू शकणार नाही. पण त्यांनी ॲप्लिकेशन त्यांना सांगितलं कसं, ते लँड रेकॉर्ड्स काढले सांगितल्याप्रमाणे, BMCतून मिळाले. त्यांना समजलं त्या आता BMCच्या ॲक्टप्रमाणे काय करता येईल ते सांगितलं त्यांना. तुम्हाला डिमॉलिशन आणि स्टे ऑर्डरवरून डिमॉलिश करता येईल. पण त्याच्यामध्ये काय झालं, ह्या लोकांनी ॲप्लिकेशन केलं नाही स्वतःहून, म्हणजे दे डिड नॉट बिकम ॲप्लिकंट्स, कळलं का, ते घाबरले. पण आम्ही कसं करू, सगळं आमच्या मुलींवर वगैरे नजरा पडलं, तुम्हाला तुम्ही करा म्हटलं. माझ्याकडे आलेच नाही त्या शेवटी, माझ्याकडे सगळी आयडिया वगैरे सगळे घेतले, नो प्रॉब्लेम त्या बाबतीत. पण मग काय झालं, मग त्यांनी नारायण राणेच्या मुलाला बोलवलं आणि ते मॅटर आणखीन केलं. आणि जेव्हा ते मीडियामध्ये आलं तेव्हा काय आलं, BMC एक्सपोज झाली. लक्षात घ्या, BMC एक्सपोज झाली म्हणजे BMCने परमिशन्स दिलीत ना. एकदा BMC एक्सपोज झाल्यावर मग BMCने अप्लाय केलं, कोर्टात गेली धाव. त्यांचे लागे बांधे होतेच. BMC पैसे घेऊन तुम्ही त्या मदरस्याचं एवढीच भरी होऊ घातली, तुम्ही पूर्ण ऑलमोस्ट झाली होती.
आता ते एक्सपोज झालं, मग BMC गेली ॲप्लिकंट आणि मग तो केस स्टे ऑर्डर घेतला आणि नंतर ह्यांनी मग इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन टाकून इंटरव्हिनर म्हणून राहिले. पण इंटरव्हिनर राहण्यापेक्षा ते स्वतः ॲप्लिकंट घेऊन जर ती ऑर्डर घेतली असते तर जास्त श्रेयस्कर ठरलं असतं. कळलं नाही. तर असा हा प्रकार होता. त्यांना आहे ना बेसिकली RTA वगैरे काय माहीत. माझ्याकडे ॲप्लिकेशन्स घेऊन आले ना, त्यांनी ड्राफ्ट असा हे लिहिलं होतं, एसे काइंड लिहिला होता. म्हणजे ह्या कारणासाठी हवं, त्या कारणासाठी एवढं. इकडे कारणं द्यायचीच नाही, आपल्याला प्रिसाईज पाहिजे. मला हे डॉक्युमेंट पण आहे. आता तुम्ही म्हणाला प्रश्नात्मक त्यांनी तसेच टाकले होते, पण मला थोडं फार माहिती होतं की आपण आहे ना हवेत, आपण आहे ना रिक्वेस्टमध्ये म्हणून टाकायची, रिक्वेस्ट करावी, प्रार्थना, कृपया मला हे उपलब्ध करून द्यावी, एक कृपया हे मला डॉक्युमेंट उपलब्ध करून देणे, अशा वाक्यांची ती 10 पॉईंट्सच दिले. त्याचं 1.5 पानांचा तो सगळ्या एसेचा फाडून टाकला. त्याच्यानंतर एक क्लॉज आहे त्याच्यामध्ये की हे जर पत्र ज्या कन्सर्न डिपार्टमेंटला गेलं नाही तर त्या डिपार्टमेंटला देण्यात यावं असं. ते एवढं त्यांना हेल्प करून दिलं. पण आज त्याच्यावर स्टे ऑर्डर आलेली आहे आणि म्हटलं तर होऊ घातलेलं संकट टाळलं आहे. कारण तो अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि मी जिथे राहतो तिकडून बांगलादेशींना रेसिडन्स दिलं जात आहे मशिदींमध्ये. आणि अशामुळे ते आता स्टे ऑर्डर आल्यामुळे ते पुढचं काम थांबलेलं आहे. एवढंच बस. राहुलजी नमस्कार. तुमचं खूप खूप कृतज्ञता. तुम्ही आम्हाला RTI अजून जास्त माहिती चांगली दिली. या पुढचं आपण RTI नेमकं कशा प्रकारे आपण करतो आणि आतापर्यंत या RTIच्या माध्यमातून कशा प्रकारे यश आलं आहे याचे काही उदाहरणं तुम्हाला देऊ इच्छितो. आता हल्लीच एक आपण RTI केला होता, त्यामध्ये दस्तारी दादा पण तहसीलदार कार्यालयामध्ये द्यायला गेले होते. एक शासनाचा निर्णय होता, त्यामुळे लिहिलेलं की महाराष्ट्रामध्ये जे देवी देवता, राष्ट्रपुरुष आणि गड किल्ले ह्यांच्या नावानी बारची नावं नसायला पाहिजे. हा एक शासनाचा आदेश आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की या पुढील 6 महिन्यामध्ये सर्व बार जी नावं अशी आहे त्यांना नोटीस पाठवून ते बदल करून घ्या तुम्ही. अशा प्रकारे एक आदेश त्यांनी पारित केला होता 2021मध्ये. तर आम्ही ते विचारलं की म्हटलं, त्यांनी सांगितलं की 6 महिन्यात याची इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. म्हणून 2 वर्षानंतर आम्ही त्यावरती RTI केला त्या आदेशाचं रेफरन्स देऊन की या आदेशानुसार मुंबईमध्ये किती बार यांची नावं ही देवी देवता, राष्ट्रपुरुष आणि गड किल्ले यांच्यावरती आहेत म्हणून. तर आम्हाला हा बघा, हा आपण RTI केला होता आणि एक्साईज डिपार्टमेंटने याची माहिती दिली होती. यामध्ये आपल्याला लक्षात आलं की 65% ऑफ टोटल बार, जेवढे टोटल मुंबईमध्ये बार आहेत त्यातले 65% बारची नावं ही देवी देवता, राष्ट्रपुरुष आणि गड किल्ल्यांच्या नावावरती आहे. रायगड बार अँड रेस्टॉरंट, श्रीकृष्णा बार अँड रेस्टॉरंट, साईबाबा. तर त्याच्यामध्ये त्यांना विचारलं होतं त्या RTIमध्ये स्पेसिफाय की ही तुम्ही कारवाई न करण्यामागील अभिलेखातील कारणं काय. तर त्यामुळे त्यांनी धक्कादायक बातमी दिली, माहिती दिली की ही तिकडचे जे बार असोसिएशनवाले आहेत, म्हणजे जे त्यांचं बारचं संघटना आहे, ते म्हणे त्यांच्याकडे गेले अधीक्षकांकडे, एक्साईजवाल्यांकडे, कमिशनरकडे, आणि त्यांनी सांगितलं की ही जी नावं आहेत, ही शिवराय बार अँड रेस्टॉरंट, श्रीकृष्ण बार अँड रेस्टॉरंट, शिवाजी, असं ही नावं आम्ही स्पेसिफाय एका देवतांची नावं म्हणून न ठेवता आम्ही आमची पूर्वजांची नावं म्हणून ठेवली आहेत. म्हणजे माझी आजी आजोबा यांच्या नावावरती ठेवलेली आहेत. आणि 33 कोटी देव आहेत हिंदू धर्मामध्ये. तर तुम्ही कुठल्या कुठले नावं तुम्हाला ही देवीशी निगडीत आहे असं तुम्ही सांगणार आहात, तर हे निर्णय चुकीचा आहे, तुम्ही बदला. अशा प्रकारे त्यांनी त्यावरती काउंटर निवेदन त्या अधीक्षकांना दिलं.
म्हणजे विचार करा, तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. हे बघा, हे जगह आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे प्रकरणी सादर करण्यात येत आहे की इत्यादी नावं ही प्रत्यक्ष बांद्रा किल्ला, उदगीर किल्ला, मिसेस हॉटेल राजे माऊली असल्याचे आक्षेपार्थ आहे. मात्र बांद्रा जिमखाना, म्हणजे त्यांनी ते पळवाटासाठी बरीच त्यांनी त्या निवेदनामध्ये लिहिलं होतं की अशा प्रकारे दुसरी नावानी पण वापरतात, मग त्यांना पण करा. तर अशा प्रकारे त्यांनी ते निवेदन केलं होतं. तुम्ही इथे बघा, ही प्रत्येकाची नावं, बारची नावं, लायसन नंबर कुठे आहे, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण माहिती त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केली होती. जसं हे आहे मिसेस शंकरदेव सिंधू बार अँड रेस्टॉरंट, हे आहे चेंबूर पूर्वमध्ये. अशा प्रकारे दिलं होतं. तर 65% नावं अजूनही तीच आहे. म्हणून यावेळी काय केलं, ह्याच RTIचा रेफरन्स देऊन आपण पुन्हा एक्साईजला सांगितलं, तुम्ही त्यांची वकिली सोडून द्या, तुम्हाला जे शासनाने आदेश दिला तेवढं तुम्ही पालन करा. ते तुमच्याकडे निवेदन घेऊन आले म्हणून तुम्ही होल्डवर ठेवू नका. शासनाने निर्णय तुम्हाला दिला आहे ना, ऑर्डर मिळाली आहे ना तुम्हाला, तुम्ही त्यांचे वकील आहात की तुम्ही त्यांचे कर्मचारी आहात, ते तुम्ही धोरण पहिलं स्पष्ट करा आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲक्ट करा. तर अशा प्रकारे आपण ती पत्र एक्साईजवाल्यांना दिलेलं आहे. त्यावरती त्यांनी सांगितलं की पुढील आमचे 8 महिने परत आम्हाला द्या, कारण की ही नावं GST नंबर, इन्कम टॅक्सला वगैरे त्यांची मॅप असतात. तर ही नावं सगळी चेंज करायला 8 महिन्याचा कालावधी लागेल. तर आम्हाला 8 महिने पुन्हा द्या, आम्ही पुन्हा नाव चेंज करू. तर हा यश आहे, हा एका RTIचा 10 रुपयाचा यश आहे. 10 रुपयामध्ये काय झालं, तर पूर्ण ही नावं अशा प्रकारे पालट आली. त्याचबरोबर आता पुढचा एक विषय तुम्हाला ह्याच्यामध्ये देतो. इतरही विषय आहेत, जसे आताच एक पुण्याची तुम्हाला सध्याची केस ती पूजा ह्याची IPS अधिकारीचं माहिती आहे, केरकरची, हां त्यांची. त्यामध्ये काय झालेलं की त्याप्रमाणे फेक हँडिकॅपची पत्र दिली होती आणि त्यानंतर त्याला हे मिळालं. तर आपण एक मेमध्ये, म्हणजे हे प्रकरण व्हायच्या आधी एकदा आपण माहिती घेतली होती की पुण्यामध्ये एक ससून हॉस्पिटल आहे. ससून हॉस्पिटलमध्ये फेक हँडिकॅप प्रमाणपत्र किती एकदा वितरण झाली होती, त्याच्याबद्दलची कारवाई केली की नाही यासाठी आपण माहिती मागवली. त्यांनी कारवाई केली नव्हती. हे आपल्याला ह्याच्यामध्ये आलं. त्यासाठी म्हणून आपण काय केलं, एक पत्र दिलं त्यांना की अशा प्रकारे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वाटण्याचं कार्य चालू आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही अजून ॲक्शन घेतली नाही आहे, तर तुम्ही ह्यावर ॲक्शन घ्या. आणि जेव्हा हे आता पूजा खेडकर प्रकरण झालं, त्यानंतर पोर्शे हे झालं प्रकरण, पोर्शेचं ते बँक गेली ती आणि ते तो मुलगा व्यक्ती मरण पावला. बघा, पोर्शे ह्याच्यामध्ये सुद्धा काय झालं होतं की जे सॅम्पल, ब्लड सॅम्पल चेंज केलं ते हॉस्पिटल कुठलं होतं सगळ्यांना माहिती आहे, ससून हॉस्पिटल, बरोबर. त्यानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र कुठे देण्यात आली, तर पुण्यालाच. तर अशा प्रकारे ही बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिली जातात. ह्याची एक माहिती आपण मागितली. त्या माहितीवरनं हे बघा, ही माहिती अधिकारीकडे आपल्याला पूर्ण माहिती त्यांनी दिली की कशा प्रकारे एक समिती गठीत केली. त्या समिती गठीत केल्यानंतर कशा प्रकारे आम्ही त्याला रिमाइंडर नोटीस पाठवली की ही समिती गठीत केली आहे, ह्याप्रमाणे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वाटली गेलेली आहेत, त्यावरती कारवाई करा म्हणून. पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही, निग्लेजेबल केलं आणि हे आता प्रकरण पूजा खेडकर प्रकरण झालं. याबद्दल आपण प्रेस नोट काढली, सामन्यामध्ये बातमी आली की आम्ही कशा प्रकारे हे प्रकरण दाबलं गेलं तेव्हा 2022ला. त्यानंतर बरीच आपण RTI केली आहेत, गड किल्ल्यांचं केलेलं आहे. त्यानंतर आता अशा प्रकारे आपण बरेच RTI आपण करू शकतो. आताच एक नुकतंच आलेलं यश तुम्हाला यामध्ये आम्ही दाखवू इच्छितो. तुम्हाला माहिती आहे, आता आपण जेव्हा गाडी 4 व्हीलर घेतो तेव्हा 4 व्हीलरमध्ये एक प्रमाण
एक ISI प्रमाणे एक हेडलाईट असते. हेडलाईटचं एक पॉवर असते, ती पॉवर फक्त ती त्याप्रमाणेच असली पाहिजे. पण हल्ली काय होतं, हल्ली आहे ना बरेच हेडलाईट आहेत ना खूप प्रखर लावले जातात, त्यामुळे डोळ्याला त्रास होतो, समोरच्याला डोळ्याला त्रास होतो. म्हणून आपण याबद्दल एक निवेदन दिलेलं, ते पत्र दिलं होतं. त्या पत्रावरती त्यांनी कार्य काहीच करत नाही. ते लोक काय करतात, जेव्हा निवेदन पत्र येतं ना तेव्हा ते पत्र घेतात आणि ठेवून देतात. पण RTIचा एक उपयोग सांगतो. त्या पत्रावरती 6 महिन्यानंतर आपण RTI केला की तुम्हाला एक पत्र दिलेलं, त्या पत्रावरती तुमच्या विभागाने काय ॲक्शन घेतलं हे जेव्हा RTI त्यांच्याकडे पोहोचलं ना, 10 रुपयाचा RTI, त्यांनी एक पूर्ण महाराष्ट्रासाठी एक निर्णय दिला की अशा प्रकारे आपण मागितलेली मागणी की अशा प्रकारे हेडलाईटची पॉवर वाढलेला आहे, तर त्यांनी तुम्ही कार्य करा म्हणून. तर त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व प्रादेशिक अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली. त्यामुळे लिहिलेलं आहे की हिंदू जनजागृती सुराज्य अभियान यांनी जे पत्र पाठवलं आहे याप्रमाणे तुम्ही जनजागृती करा, याच्यावरती कारवाई करा आणि याचा अहवाल आम्हाला दर महिन्यानंतर पाठवा. म्हणजे RTIचं यश काय असतं की आपण कुठलंही निवेदन पत्र शासनाला देतो. शासनाचं एक आहे, शासनाला जेव्हा एक पत्र किंवा निवेदन मिळतं ते नुसतं रद्दीमय जात नाही, त्याची एक फाईल बनते. ते तुम्ही 6 महिन्यानंतर पण त्यावरती विचारलं ना की हे पत्र दिलेलं, इनवर्ड कॉपी दिली, त्याबद्दल तुम्ही काय ॲक्शन घेतली, त्यावर त्यांना उत्तर देण्याचं बांधील आहे. नाही केलं तर नाही केलं म्हणून सांगावं लागतं, पण त्यांना ते उत्तर द्यावं लागतं. तर त्याप्रमाणे आपण प्रत्येक निवेदन करतो, त्यावरती आपण परत एकदा RTI करून त्यावरती काय कार्य केलं याचं जाब विचारला जातो. त्याचप्रमाणे गड किल्ल्यांचं आहे. तर आता येणाऱ्या आपला दिशा आपण बघितलं की आपण काय करू शकतो RTIच्या माध्यमातून. तर ह्याच्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये सुद्धा गड किल्ले आहेत. शिवचा आहे, सायनचा आहे, कुलाबा आहे, माहीम आहे. तर ह्यांच्यामध्ये पण अनधिकृत बांधकामं आहेत, काही दुरावस्था आहे. ह्यावरती पण आपण RTI कडून मागूया ना माहिती. जसं विशालगडला झालं किंवा इतर ठिकाणी होतं आहे तसं इकडे पण होणार. मग इकडे पण आपण माहिती मागूया ना. मग असं आपण मागू शकतो का सगळ्यांनी मिळून, प्रत्येकाने असं काय काय एक गड किल्ले आपण घेतलं तसं आपण घेऊया ना. आपल्याकडे विषय भरपूर आहेत. आता आपल्याकडे सिद्धिविनायक मंदिर आहे, एक सिद्धिविनायक मंदिर आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये काय दर लाखो करोडो रुपये डोनेशन येतं. हे डोनेशन कोणाकोणाला दिलं जातं मागूया ना. गेले 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये तुम्हाला डोनेशन किती मिळालं आणि तुम्ही ते कुठे कुठे दिलं, त्याने कळेल आपल्याला आपल्या धर्मामध्ये आपल्या धर्माला किती मिळतंय वाटेचा वाटा. सगळं देतोय सेंट जॉर्ज, सेंट मदरसा, ह्यांना काय अनुदान मिळतंय का, घेणारे कोण आहेत, सगळी माहिती मिळेल. ह्यावरती एक मोठं आंदोलन उभं राहील. शासनाला याबद्दल विचारणा करता येईल की आमच्या हिंदू धर्मातले पैसे आम्हाला वापरता का नाही आहेत. तर अशा प्रकारे बरेच विषय आपण घेऊ शकतो. आपल्याकडे एक सिनियर ॲक्टिव्हिस्ट इथे आलेले आहेत, त्यांच्याकडनं पण आपण मार्गदर्शन घेऊया की त्यांनी कशा प्रकारे कार्य केलं आहे. RTI खरं म्हणजे नागरिकांचा एक आत्मा आहे. एक भवानी तलवार आहे म्हणतात तरी चालेल. ताईंचं कार्य मी पाहिजे ते जणू काही झाशीच्या राणीच्या रूपातच या ठिकाणी अवतरल्यासारख्या वाटत होत्या मला. मी बघितलं त्यांचं आणि सरांचं हे बघितल्यानंतर त्यावेळेला मी पालवडीत का म्हटलं की एवढं मोठं माझं काम नाही आहे, कारण मी शिक्षकी पेशात होतो आणि माझ्यावर काही प्रसंग आले आहे सरांनी सांगितले. आणि मग मी अण्णादांचं एवढं काय पाहिलं त्याच्यात मला लक्षात आलं की जर लोकशाही टिकवायची असेल तर सरांनी सांगितल्या गोष्टी, जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल, पोलीस, न्यायपालिका म्हणजे कोर्ट, जजेस, हे राजकीय नेते सत्ताधारी असू दे विरोधी पार्टीचे असू देत, आणि यांना सांभाळणारे मीडिया आणि छुपे त्यांचे असलेले गुंड, ही फार मोठी दहशत आहे आपल्या देशात. आणि यांना जर नमवायचं असेल तर RTI सारखं शास्त्र नाही. खरंच सांगतो तुम्हाला, RTI सारखं शास्त्र नाही. तुमच्या ताकद जर येते ती ना ते RTI मुळेच आहे. म्हणून मी अण्णादांना खरंच नमन करतो.
जास्त इकडे तिकडे न जाता एकूण 3 प्रकारचे फॉर्म. पहिला जो फॉर्म आहे तो आणि वरती लिहायचा आहे टायटल आहे एक 3 पुस्तकं मी दाखवतो. हे शहरी रोडला आपलं हे आहे फ्री प्रेस, गव्हर्नमेंटचं प्रेस आहे. तिथे अगदी स्वस्तात सर ते पुस्तक 10-20 रुपयाला मिळतं. त्याच्यात कलमवार पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही कलमवार वाचत असताना ना एक कलम दुसऱ्या कलमाला कसं उपयोगी पडतं ते तुम्ही तिथे जर केलात अभ्यास, याचा बारकाईने 3-4, 5-5, 6-6 वेळा वाचा तुम्ही. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे कशा प्रकारे अर्ज लेखन करता येईल आणि कशा प्रकारे RTI मधून माहिती मिळवता येईल. हे एक झालं. दुसरं एक माहितीचा अधिकार, संपादन लेखक दीपक पुरी यांचं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये कलमवार आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे काही जजमेंट दिलेले आहेत. ही जजमेंट आहेत ना त्याला चॅलेंज नाही आहे, कारण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे अभिलेख न्यायालय आहे. म्हणजे ही ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे कायदा बनवणारं पार्लमेंट आहे. आपल्याकडे या ठिकाणी कायदे मंडळ आहे, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ आहे. त्यांनी ते कार्यान्वित करायचं आणि हे जर कार्यान्वित कायदा केलेला आहे त्या पद्धतीने जर अधिकारी वर्ग जे आहेत वागत नसतील तर मग कोर्टात आपण जातो. मॅडम किंवा सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हे आहे न्यायमंडळ. म्हणजे न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ आणि हे संसद, त्याला कायदे मंडळ म्हणतात किंवा राज्या ठिकाणी विधिमंडळ, राज्यपाल, राष्ट्रपती नेमणूक करतात, कार्यकारी मंडळ, मुख्यमंत्री त्याचं मंत्रिमंडळ आणि या ठिकाणी उच्च न्यायालय आणि इतर न्यायालय येतात. अशी एकंदरीत हे असं सेटअपला बुजगावणं लक्षात. इथे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान इथं हे सगळं गळात दाबला की हे सगळे बरखास्त होतात. कायदा पण बनतो हे पार्लमेंटमध्ये. म्हणजे हा कायदा, कुठलाही कायदा इथे बनवला जातो आणि त्याची अंमलबजावणीचे काम कार्यकारी मंडळ जे आहेत त्याचं कर्तव्य आहे. आणि जर एखादा कायद्याच्या विरुद्धात एखादा ठराव किंवा कृती किंवा अंमलबजावणी त्यांनी केली असेल तर ती गैरलाव्य आहे. या कायद्याचा अर्थ होण्याचं कार्य कार्यकारी हे आपलं न्याय मंडळ करतं. मग इथे आपल्याला जावं लागतं. म्हणून याच्यामध्ये काही सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे निर्णय दिलेले आहेत आणि याला चॅलेंज नाही. जर ते निर्णय त्या अधिकाऱ्यांनी मान्य केले नाहीत किंवा खालच्या कोर्टाने मान्य केले नाहीत, हायकोर्टाने मान्य केले नाहीत तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, त्याला न्यायालयाप्रमाणे कायद्यात घालून दिल्याप्रमाणे शिक्षा होते. जसं आता मॅडम सांगितलं 25,000 ते 2.5 लाखापर्यंत सस्पेंड होता. अधिकारी वर्गाच्या गोपनीय अहवालामध्ये नोंदी ठेवल्या जातात. इतकंच नाही, तो दंड जे का असेल एका दिवसापूर्वी त्या अधिकाऱ्याला द्यावी लागते. त्याचं नाव लिहायचं असतं, त्याचं पद लिहायचं असतं. कलम 4, 1 आणि ख हे फार महत्वाचं आहे RTI ऍक्ट मध्ये. मी कलम सांगेन तुम्हाला, मॅडमशी बोलणं केलेलं आहे. तर म्हणजे मला एवढी थोडंफार माहिती असतं तर मी फॉर्मच्या त्या झेरॉक्सच आणून दिले असत्या सगळ्या. कारण मी व्याख्यान देताना मी माझ्या पदावर सगळ्यांना हे देतो, कॉपी देतो. बाकीचे व्याख्यान, अरे तुम्ही हे काय करताय. माझी पालक सभा असेल तर मी पहिलं पालकांना आधी चहा द्यायचो, बिस्किट द्यायचं. हे म्हणतं अहो मला सर करता हे काय. नाही, दैवत आहे. पालक हे दैवत आहे. मी झोपडपट्टी आंदोलन कसा निघालो, 10वी 12वीचे बोर्डाचे फॉर्म भरत असताना तिकडे झोपड्या तोडायला लागले, ट्रान्सफर पाईपलाईन. म्हटलं हे काय. तर मी स्वतः हटलात काम करून 4थीला असल्यापासून हटलात काम करून शिकलेला माणूस आहे. ही काम करणारी मुलं, कर्तकरी मुलं आहेत, त्यांनी झोपड्यापर्यंत जायचं कुठे. हा देश आपला आहे, अखंड हिंदुस्थान आपला आहे, जमीन आमची आहे. तुम्ही कोण. वक्फ बोर्ड मात्र तुम्हाला चालतं. मग माझ्या देशाच्या नागरिकांना तुम्ही हे का नाही. वक्फ बोर्ड रद्द करायलाच हवं. फार मोठं आहे ते, वेगळं हे आहे ते. हे परदेशामध्ये मोदी सरकारला आपल्या का पाठवून देत आहे. तिथे रस्त्यात नमाज पडायला त्याला भारी पडायला लागले, मुलींची हत्या करायला लागले, जहाज तिथे फार पसरले, आपल्याकडे काहीच नाही. तिकडे जागृत झालेत. म्हणून मोदींना अनेक गोष्टींना कारणीभूत आहे. मोदींना उचलून धरण्याचं जग. पण अजूनही आपल्याकडे अंधभक्त म्हणून बघितलं जातं. आपल्या प्रचार करणाऱ्या आपल्यासारख्यांना मनोभक्त म्हणून पाहिजे. एकदा असंच झालं होतं. ते बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी सांगेन तुम्हाला. काय असतं, मला एकदा असंच आव्हान दिलं होतं. मी 4 दिवस बोललेलो आहे नॉनस्टॉप, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, रात्री 10:30 पर्यंत. सांगायचं तात्पर्य काय
की RTIचं हे जे शस्त्र आहे बघा, हे एक पुस्तक सांगितलं आणि हे तिसरं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे जे जे काही बदल झालेले असतात, नुसतं RTI ऍक्टचं हे पुस्तक नव्हे, हा मूळ कायदा आहे. हा जो आहे हा मूळ कायदा आहे आणि बेअर ऍक्ट म्हणतात त्याला. तर ते तुमच्याकडे असणंच छोटंसं आहे आणि मराठीमध्ये मिळतं, इंग्रजीमध्ये मिळतं, हिंदी. आपली जी भाषा आपल्याला समजते ना त्या भाषेतच आपण कायद्याचा अभ्यास करावा. नसेल का उघडं ते इंग्रजी अजूनही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट इंग्रजीमध्ये मी नेहमी लिहितो, ट्विटरवरती मी हल्ला करतो की का इंग्रजीमधून, का मातृभाषेमधून, राष्ट्रभाषेमधून का नाही, राज्यभाषेमधून का नाही आहे? सुप्रीम कोर्ट दिल्लीलाच का? इथून आपण समजा चाललोय बसने मुंबईला हायकोर्टला चाललोय किंवा हॉटेलात आपण चाललोय, दोन बघा मी मुद्दे घेतले, दोन मुद्दे. एक हॉटेलात चाललोय, सगळेजण चला जेऊया खाऊया, चला बसमध्ये बसूया. तिकीट काढायचं कोणी, बिल पेड करायचं कोणी, हे खिशातात घालते. अहो सर मी करतो, खिशात हात असतोय पण काढायचा नसतोय. ही वस्तुस्थिती आपल्या देशातल्या सामान्य जनतेची आहे, आपल्यासारख्या समाजाची आहे. तर खेड्यातला माणूस सुप्रीम कोर्टात काय झालं, हजार प्रकारचे फॉर्म आहेत. तुम्हाला मी सांगतो RTI मध्ये कुठलाही असा फॉर्म म्हटलेला नाहीये, कुठलं एक स्वरूप असं म्हटलेलं नाहीये. प्रश्न विचारणं, कुठे सांगितलंय की प्रश्न विचारू नका म्हणून? कुठेही दाखवा तुम्ही, हे बेअर ऍक्ट आहे. कुठेही म्हटलं नाही की प्रश्न विचारलात का म्हणून, नाहीये. कुठे म्हटलंय की 150 शब्दात, हे महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे. कुठे म्हटलंय ह्या मूळ कायद्यामध्ये 150 शब्दात? नाहीये. RTI ऍक्टचा भंग आहे. प्रश्न विचारू नका, RTIचा भंग आहे तो. याच शब्दात द्या, हेच लिहा, ह्याच फॉर्म मध्ये द्या, अजिबात नाहीये. कुठेच म्हटलेलं नाही तसं. RTI ऍक्टचा भंग आहे तो. त्याचबरोबर भारतीय साक्ष अधिनियम, आधीचा 1872 इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, आताचा भारतीय साक्ष अधिनियम 2023 तुम्हाला सोबत घ्यायला पाहिजे. IPC इंडियन पिनल कोड, आताचा भारतीय न्याय संहिता, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि CRPC, हे 3 कायदे तुम्हाला फार. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट म्हणजे जो आहे भारतीय साक्ष अधिनियम, हा तुम्हाला सोबत असायला पाहिजे. याच्याबरोबर समोरचा हलतोय तर त्या कलमांचा भंग केला जातो. चौथा ऍक्ट तुम्हाला सांगतो, हे झाले 3 आणि 4 झाले. 5वा महाराष्ट्र राज्य अभिलेख अधिनियम 2005. महाराष्ट्र राज्य अभिलेख अधिनियम 2005 छोटस आहे, याच्यासारखंच आहे, तेही तिथे मिळेल तुम्हाला. तेही आपल्याला असायला पाहिजे, कारण त्याचाही भंग केला जातो. बघा अधिकाऱ्यांना कसं माहिती न देणाऱ्यांना कसं आपण माहिती का बघतोय की आपल्याला अन्याय अत्याचार दिसतोय, आपल्याला न्याय मिळत नाहीये, समाधान होत नाहीये. तिकडे असंख्य समस्या आहेत, समस्या निराकरण करायच्या आहेत. देशहित महत्वाचं आहे, राष्ट्रहित महत्वाचं आहे, लोकहित महत्वाचं आहे, समाजहित महत्वाचं आहे, व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं आहे. तर आपल्याला ते पाहिजेत. म्हणून या कायद्याचंही ज्ञान आपल्याकडे असलं आणि तिथं ज्या ठिकाणी ज्यासाठी तुम्ही हे करताय, आता त्या ठिकाणी सरांनी सांगितलं सिद्धिविनायक, अतिशय चांगला मुद्दा आहे. किल्ल्यांचा सांगितलं, आता सिद्धिविनायकचं सांगतो तुम्हाला. मी मागे कधीतरी कात्रण ते काढून ठेवलेलं होतं, कुठे कधी मिळेल मला माहित नाही. 25-25 लाख राज्यकर्त्यांनी घेतलेले आहेत. मग सामान्य जनतेला समजा हे गेले, माझी मुलगी सिरियस आहे, मला तुम्ही कोटेशन दिलंय डॉक्टरने, त्याप्रमाणे काही द्या. इथे मात्र तुमचा हात आकारता का होतो? मी तर या मताच आहे. सिद्धिविनायक आहे, हाजी अली आहे, महालक्ष्मी आहे, मुंबादेवी आहे, या सगळ्याच मंदिरांना एकाच दर्जाचा एक अर्ज वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी आपण मिळून टाकला. समजा तुम्ही सिद्धिविनायक, तुम्ही हाजीला टाका, तुम्ही महालक्ष्मीला, तुम्ही मुंबादेवीला, असं सगळ्यांनी जर आपण केलं आणि ही माहिती गोळा केली तर मग त्याच्यात कसं टाकायचं? मॅडमने एक प्रश्न मला विचारला होता मागाशी. तो प्रश्न असा आहे, प्रश्न तुम्ही विचारताना खालील मुद्द्यानुसार माहिती मिळावी असं विधान टाकायचं आणि तुम्हाला जे मुद्दे अपेक्षित येतात ते मुद्दे टाकायचे. एक चार्ट तयार करायचा आणि त्या चार्टमध्ये आपल्या ट्रस्टची घटना, हे सर चांगलं सर, आपल्या हा सर तुम्ही तसं घ्या म्हणजे तुम्हाला ते बरं पडेल. हां, आपल्या ट्रस्टची घटना
माहितीचा अधिकार कायदा 2005 वरती दिला. प्रति जनमाहिती अधिकारी पुरातत्व विचारणे कुठे त्यांना करायचं आहे तो लिहिलं. त्यानंतर अर्जदाराचं नाव लिहिलं, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल आय डी, माहितीचा विषय म्हणजे इन्कमला माहिती काय पाहिजे जसं सरांनी सांगितलं होतं. ती माहिती नेमकी काय हवी तर मुंबई येथील शिवडी आणि शिव किल्ल्यावरील अनधिकृत बांधकामाविषयी. मग खाली काय पाहिजे तर ती माहिती आहे तपशील. त्यामध्ये आता मुंबई जिल्ह्यातील पहिला तत्व काय दिलेलं आहे, मुंबई जिल्ह्यातील पुरातत्व विभागाच्या अधीन असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू आणि किल्ले याची सूची उपलब्ध व्हावी. म्हणजे मुंबई जिल्ह्याच्या अंतर्गत आतापर्यंत पुरातत्व विभागाकडे कुठल्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्याची एक सूची घ्यावी पॉईंट वाईज. त्यानंतर काय दिलेलं आहे, शिवडी आणि शिव येथील किल्ल्यांच्या ऐतिहासिक संदर्भातील पुरातत्व विभागाकडे उपलब्ध असणारी अभिलेखातील माहितीची प्रत हवी आहे. तुमच्याकडे या 2 किल्ल्यांबद्दल जी काय माहिती उपलब्ध आहे ती प्रत द्या आम्हाला. त्यानंतर काय दिलंय, शिवडी आणि शिव, तिसरा नंबर पॉईंट, शिवडी आणि शिव येथील किल्ल्याचे पुरातत्व विभागाकडे हस्तांतरणाच्या वेळी किल्ल्यांवर असणारी प्रार्थना स्थळे, देवतांची मंदिरे आणि अन्य श्रद्धास्थाने याची अभिलेखातील माहिती नोंदी नकाशा सहित हवी आहे. आता काय काय स्पष्ट होतं याच्यामध्ये, सदर ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित होण्यापूर्वी किंवा हस्तांतरित झाल्यानंतर त्यावर नवीन बांधकाम झाले असल्यास, एखाद्या बांधकामाचे आधुनिकीकरण झाले असल्यास या संदर्भातील पत्र व्यवहार आणि त्यांना दिलेली अनुमती, आपल्या विभागाकडून दिलेले निर्देश याची अभिलेखातील उपलब्ध माहिती मिळावी. पूर्ण त्यांनी हस्तांतरणाच्या वेळेला काय कार्य केलं आहे, कशा प्रकारे झालेलं आहे, त्यानंतर तिथे असलेली योग्य स्थिती म्हणजे ती एक बेस झाला की ही स्थिती होती हस्तांतरण करायच्या आधी. मग ह्याच्यानंतर कुठली बांधकाम झाली आहेत का अनधिकृत, तर त्यासाठी तुम्ही काय परमिशन दिली आहेत का, परिपत्राचे निर्देश काढले आहेत का, त्याची पत्र व्यवहार द्या. म्हणजे ह्या एका RTI मधनं पूर्ण 80% तरी किमान पहिल्याच ह्याच्यामध्ये माहिती मिळण्यासारखं आहे. सर तुम्ही प्लीज सांगा. तो फॉर्म खाली घ्या जरा, व्यवस्थित फॉर्म टाका. त्यानंतर मग खाली पूर्ण माहिती आहे. त्यानंतर अजून प्रश्न आहे आता इथे हे आलं पाहिजे, माहितीचा अधिकार अधिनियम हे जे सांगितले दिले ते तिथं परिशिष्ट 1 किंवा जोडपत्र अ हे तिथं लिहिलं पाहिजे त्या ठिकाणी. आणि 3.1 प्रमाणे बरोबर सर ते तिथं एक लिहायचं. म्हणजे जोडपत्र अ म्हटलं तरी चालते किंवा असं लिहिलं तरी बरोबर, तर ते नाकारू शकत नाही असं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जनमाहिती अधिकारी त्यांचं नाव लिहायचं, इंग्रजी त्याला PIO असं म्हणतात, त्यांचं नाव लिहायचं, पद लिहायचं, इथं अब्लिक करायचं, तथा अब्लिक करून हे कोणतं पद आहे त्यांचं. जसं आता उदाहरण पोलीस असेल तर पोलीस डिपार्टमेंटला ACP येतात जनमाहिती अधिकारी या ठिकाणी. मग ACP लिहिलं तरी चालतंय आणि त्यांचं नाव लिहायचं. नाव का लिहायचं, ते पद का लिहायचं, तर ती व्यक्ती त्या वेळेला त्या ठिकाणी जबाबदार आहे. हा उद्या कोर्टात जायचा प्रश्न आला तर त्या व्यक्तीला आपण खेचणार. ती व्यक्ती जबाबदार असेल, ती दंडाला ती व्यक्ती जबाबदार असेल, हे फार महत्वाचं. आणि हे कलम कुठं दिलेलं आहे, कलम 4.1 मध्ये असं दिलेलं आहे की तुमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती तुम्ही प्रत्येक वेळेला संगणकावरती अपडेट केलीच पाहिजे. तुम्ही माहिती त्या ठिकाणी गुप्त करू शकत नाही, गहाळ झालं सांगू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे कुलकर्णी सरांचं, आणि त्यांनी सांगितलंय गहाळ झालं तर त्यांना सस्पेंड केलंय, फाईन केलेलं आहे, दंड केलेला आहे. म्हणून आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचे काही हायकोर्टचे जजमेंट असतील ना, ते जजमेंट तुम्हाला फार महत्वाचे आहे. ते तिथं जजमेंटचे फक्त हे लिहायचं, नुसतं हे लिहायचं नाव आणि हे लिहायचं बस. दुसरं, रत्नाकर गायकवाड राज्य माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी खूप चांगले गाईडलाईन दिलेत. ते गाईडलाईन्स आहे ना त्याची डेट लिहायची 2012. रत्नाकर गायकवाड यांचे गाईडलाईन 2012. नुसतं रत्नाकर गायकवाड यांचे गाईडलाईन माहिती आयुक्त माझी माहिती आयुक्त महाराष्ट्र राज्य हे टाकायचं त्या ठिकाणी. एवढं लिहायचं तुम्ही मुद्दा, कारण त्या वरिष्ठांच्या आदेशांचा
कारण त्याला कायद्याचा आधार आहे. तो भंग करण्या सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. तो अधिकारी सस्पेंड होऊ शकतो. त्याच्या गोपनीय अहवालामध्ये नोंद होते. इव्हन त्या गोपनीय अहवालाची प्रत मला मिळाली. उद्या आपल्याला कोर्टात मांडता येईल. आपल्याला अधिकार आहे तो भरपूर. आणि माहिती दिली नाही, नाकारली, प्रथम अपील अधिकाऱ्यांकडे जायचं. आता सरांनी सांगितलं ते मुद्दे व्यवस्थित काय ते हे व्यवस्थित लिहिलं पाहिजे त्या ठिकाणी. आणि याच्यामध्ये आपण काय लिहायचं आहे बाबा, माझा जरासं खाली थोडंसं तिथे नाव पत्ता ही तुम्हाला सांगतो. तिथं सरांनी ईमेल दिलाय. हे सगळी माहिती तुम्ही न विसरता द्यायचं. तुमचा पत्ता, ईमेल हे सगळं आपलं डिटेल दिलं पाहिजे. काय असतं माहिती काय, कधी कधी पत्ताबाबत आपला चुकीचा असेल किंवा हे नाही दिला हे बघायला पाहिजे तुम्हाला. ते काय सांगणार, नाही यांचा पत्ता चुकीचा आहे. हे करतात. आणि हे खास करून कोण करतं सांगतो तुम्हाला, हे जे शासकीय अधिकारी, खास करून पोलीसवाले किंवा कोर्टवाले, इव्हन हायकोर्ट सुद्धा, इव्हन राज्य माहिती आयुक्त करतात ही चूक. तुम्ही म्हणाल की मला माहिती पोखरवाल होते, त्यांनी गुन्हा केलेला आहे. त्यांच्यावरची तक्रारी केल्या आणि त्यांची बदली झाली, दुसरे आले आणि भ्रष्टाचारी आहे. म्हणून मग आपल्याला हे पुरावे असले व्यवस्थित ठेवलं पाहिजे, लिहिता येतो. एक म्हणजे मला माहिती तुम्हाला समजा गंभीर वाटतंय, मुद्दा गंभीर आहे, प्रतिज्ञापत्रावरती मला माहिती मिळाली, ऍफिडेव्हिट वरती. आणि ऍफिडेव्हिट वरती जर त्यांनी खोटी माहिती दिली, सरळ माहिती आहे 340 परजुरी खाडाखोड झालेली आहे. आणि 340 परजुरी म्हणजे त्या ऍफिडेव्हिटला, स्टेटमेंटला किंवा व्हेरिफिकेशनला मला सांगतो कोर्टात जेव्हा आपण सबमिट करू, पहिलं ते घ्यायचं आहे. 340 परजुरीची केस घ्यायची आहे. समोरच्या पार्टीला बोलवायची पण गरज नाही आहे. त्याला डायरेक्ट नोटीस जाते, जी ह्याला रजिस्ट्रारला ऑर्डर जाते, ज्यांनी ऑर्डर करायची असते. आणि पोलीस कमिशनरला जाणार आणि त्याच्यावरती FIR होणार, तो डायरेक्ट जेलमध्ये जाणार. ह्या अशा